नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आलेली आहे. बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठीची गुड न्यूज आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सूचना आहे, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करून टाका. त्यासोबतच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीच्या निकाल लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे. प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात, तुम्हाला प्रश्न जे आहेत पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यासोबतच ॲनालिसिस देखील आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही कसा स्कोर करू शकता 10वी-12वीमध्ये त्याचं देखील मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जात असतं. त्यासोबतच रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट्स देखील प्रोव्हाइड केले जात असतात. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो देखील शेअर करायचा आहे. तर बघा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठीची गुड न्यूज काय ते आपण ह्या ठिकाणी आता पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा CBSE पॅटर्न महाराष्ट्र स्कूल्स. बघा सरकारी शाळांमध्ये आता CBSEचे धडे राज्य सरकारचा मोठा निर्णय. बघा सर्व विद्यार्थ्यांसाठीची ही आनंदाची बातमी आहे. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आता ज्या काही राज्य सरकारच्या शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, त्या शाळांमध्ये आता CBSEचे धडे राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. संपूर्ण माहिती जर आपण पाहिली तर बघा राज्यातील शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी हाती येत आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. बघा CBSE जो पॅटर्न असतो तो अतिशय महत्त्वाचा पॅटर्न आहे आणि तो राज्य सरकारच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये सरकारी शाळांमध्ये राबवण्याचा या ठिकाणी निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या CBSEकडे असलेला जो काही होडा आहे तो लक्षात घेऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शाळांचा अभ्यासक्रमात CBSE पॅटर्न दिसणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. बघा यावर्षी हा लागू होत नाही, परंतु पुढील जे काही शैक्षणिक वर्ष आहे त्या शैक्षणिक वर्षापासून हा जो काही पॅटर्न आहे तो त्या ठिकाणी लागू केला जाणार आहे. आता कोणत्या वर्गांसाठी तो लागू होईल त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे पाहू शकता बघा या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. बघा हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील जे काही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. विद्यार्थी CBSE शाळांकडे त्या ठिकाणी ओढा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा होता, परंतु आता सरकारी शाळांमध्ये देखील CBSE पॅटर्न शिकवला जाणार असल्यामुळे विद्यार्थी सरकारी शाळांमध्येच हा जो काही पॅटर्न आहे तो शिकू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी घेऊ शकतात. पुढे जर आपण पाहिलं तर बघा गेल्या काही वर्षात म्हणजेच जर आपण पाहिले तर बघा काही विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी CBSE शिकण्याची इच्छा असते तर त्यांचं देखील ते जे काही स्वप्न आहे त्या ठिकाणी सरकारी शाळांमध्येच आता पूर्ण होणार आहे. सरकारी शाळांमध्ये देखील चांगलं शिक्षण होतंच. आता बघा गेल्या काही वर्षात पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी केंद्रीय शाळांना महत्त्व दिले आहे. मोठ्या प्रमाणात पालक आपल्या पाल्यांना CBSE बोर्डाच्या शाळेत प्रवेश मिळवून देत आहेत. पाहू शकता बघा गेल्या काही वर्षामध्ये आपण जर पाहिले तर पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी केंद्रीय शाळांना महत्त्व दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पालक आपल्या पाल्यांना CBSE बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देत आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रवेशाचं जे काही प्रमाण आहे ते कमी झाले. आपण देखील पाहिले अनेक ठिकाणी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये CBSE पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 3री ते 12वी बघा लक्षात घ्या, सर्वांनी लक्षात घ्या, यासाठी 3री ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे. बघा अभ्यासक्रम निश्चित झाला आहे, पॅटर्न निश्चित झाला आहे अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिलेली आहे. आता हा कधी लागू होईल, कोणत्या वर्गांसाठी लागू होईल ते बघा. तर मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा प्रयत्न केसरकर म्हणाले. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालक CBSE बोर्डांच्या शाळांना पसंती देत आहेत, परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र बोर्डातील मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडू नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता 3री ते 12वीपर्यंत अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. पुढील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. तर बघा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या हा जो काही पॅटर्न आहे तो पुढील वर्षांपासून त्या ठिकाणी राज्य शिक्षण मंडळाच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये CBSE पॅटर्न शिकवला जाईल. बघा 11वी-12वीला मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे. बघा अलीकडेच एका पत्रकार परिषदेत बोलताना दीपक केसरकर यांनी राज्य सरकारच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केल्याची माहिती दिली. CBSE पॅटर्न असला तरी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य असेल असंही ते म्हणाले. याआधी 11वी-12वीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता, परंतु आता सगळ्यांना 11वी आणि 12वीला मराठी हा विषय अनिवार्य असेल असंही केसरकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पाहू शकता सर्वात मोठा निर्णय गुड न्यूज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जे तुमचा CBSEकडे ह्या ठिकाणी ओढ होता तोच आता तुम्हाला CBSE पॅटर्न आपल्या सरकारी शाळांमध्ये राज्य सरकारच्या ज्या काही सरकारी शाळा आहेत त्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे ही खूप मोठी गुड न्यूज सर्व विद्यार्थ्यांसाठी होती. त्यासोबतच बघा 10वीचे या ठिकाणी परीक्षेचे फॉर्म कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी भरले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहून पाठवा. ज्यांनी 12th म्हणजेच 12वीचे भरले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12th लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा
पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.